तर नमस्कार मित्रांनो, आज एकदा पुन्हा एक नवीन अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ही अपडेट खास करून महिला वर्गांसाठी आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे आता जमा होणे सुरू झालेले आहे। तर ही अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी मी सर्व माझ्या महिलांसाठी आणि माझ्या भगिनींसाठी मी घेऊन आलेलो आहे। तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे दिवाळी आणि भाऊबीजेचे जे पैसे आहे हे जाहीर केल्याप्रमाणे पुन्हा जमा होणे सुरू झालेले आहे। तर आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला 2 मेसेज पाहायला मिळत आहे आणि हे मेसेज कुठल्याही प्रकारचे फेक नसून हे मेसेज बँकेचे आहे। आम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे की पहा, या ठिकाणी मेसेजमध्ये 3000 रुपये हे क्रेडिट झालेले आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलेले आहे आणि तारीख त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे 5/10/2024 आणि त्यानंतर तुम्हाला वेळ पण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे की 11:14 हा सकाळी म्हणजे AM म्हणजे मेसेज आलेला आहे। आणि आता तुम्हाला दुसरा मेसेज पण त्याचा व्हिडिओ आम्ही बनवला होता की 4500 रुपये हे क्रेडिट झालेले होते। हा तिसरा टप्पा होता आणि 25/9/2024 ला हे जमा झालेले होते। तर आता पुन्हा एकदा ज्या महिलांना याआधी 3000 त्यानंतर 1500 आणि 4500 असे एकूण 4500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहे। तर आता त्या महिलांना पुन्हा 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। तर हीच अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत ते आम्हाला खूप वाईट वाटते। त्यामुळे प्लीज आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही खुशखबर दिलेली आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणारे हा अजितदादांचा वाद आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे। रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही। बीड मधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही खुशखबर दिलेली आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणारे हा अजितदादांचा वाद आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे। रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार।